बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती येते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिढा सुटत नसल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दाद देत नसल्यानं महाविकास आघाडीनं आता निवडणूक आयोगाला साकडं घातलंय। कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली विधान परिषदेच्या 9 जागांची निवडणूक लवकर घ्यावी असं पत्र एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी लिहिलंय। 24 एप्रिल रोजी विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त झालेल्या होत्या, मात्र कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। दरम्यान या पत्राची प्रत राज्यपालांना देखील देण्यात आली आहे। एकीकडे 28 मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 6 महिने पूर्ण होत आहेत। नियमानुसार मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन 6 महिने होण्याच्या आधी त्या नेत्याला एखाद्या म्हणजे विधान परिषद किंवा विधानसभेचा सदस्य म्हणजे आमदार होणं गरजेचं असतं। उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवलेली नव्हती, त्यामुळे दुसरा पर्याय त्यांच्याकडे आहे विधान परिषदेचा आमदार होण्याचं, आणि त्या अनुषंगानं आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। अमित जोशी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अमित, नेमकं काय काय घडतंय? केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय महाविकास आघाडी सरकारनं अशी माहिती मिळतेय। महाविकास आघाडी नाही तर राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशा विनंती केली। आता विधान परिषदमध्ये 78 जागा 78 जागा असतात, तर त्यापैकी 9 सदस्य हे 24 एप्रिलला ते रिटायर झाले होते किंवा त्यांची मुदत ही संपली होती। तर 24 एप्रिलला होणारी निवडणूक ही याआधीच या कोरोनाच्या संकटमुळे निवडणूक आयोगानं पुढे ढकलली होती। तेव्हा आता राज्यपालांनी विनंती केली आहे की या 9 जागांसाठी तुम्ही लवकरात लवकर निवडणूक घ्यावी। याचाच अर्थ की या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा मुद्दा हा निकालात निघेल, म्हणजे ते आमदार होते, ते विधान परिषदचे सदस्य होतील आणि मुख्यमंत्री पद त्यांचं कायम राहील। थोडक्यात जो काही वाद, राजकीय वाद गेले काही आठवडे सुरू होता, त्याला पूर्णविराम मिळेल हा त्याचा अर्थ। थोडक्यात राज्यपालांनी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की ज्या 9 रिक्त जागा विधान परिषदच्या झालेल्या आहेत त्यासाठी लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी, निवडणूक प्रक्रिया जाहीर करावी। या 9 जागांसाठी निवडणूक ही विधानसभेच्या सदस्यांद्वारे होतील, म्हणजे विधानसभेचे जे 228 सदस्य ते त्या ठिकाणी मतदान करतील आणि 9 जागांवर उमेदवारांना निवडून देतील। त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचा सुद्धा कस लागणार आहे आणि अर्थातच विधान परिषदच्या या निवडणुका शक्यतो बिनविरोध होतात असा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि संकटाच्या, कोरोना संकटाच्या काळात सुद्धा राजकीय पक्ष परस्पर सहमतीनं ही निवडणूक बिनविरोध करतील यामध्ये तेव्हा आता केंद्रीय निवडणूक आयोग या पत्राची दखल घेऊन काही निर्णय घेतं का तातडीने हे बघणं महत्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांनी देखील आज राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांची ही भेट आता संपलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या प्रस्तावावरती या सगळ्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव लवकर मंजूर करावा अशी विनंती करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती मिळतेय। ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव लवकर मंजूर करावा यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। सकाळीच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली होती, तर संध्याकाळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मिलिंद नार्वेकर हे पुन्हा एकदा राज्यपालांच्या भेटीला गेले। जवळपास तासभर त्यांच्यामध्ये चर्चा झाली अशी माहिती मिळतेय आणि आता राज्यपालांसोबतची त्यांची बैठक संपली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून। लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील उद्योगांची चाकं आता पुन्हा फिरू लागली आहेत। ग्रामीण भागासह शहरात देखील आता रेलचेल सुरू झाली आहे। आधी संकटात असलेल्या शेतीच्या अर्थकारणानंतर उद्योगांच्या गतीनं व्यापारही हळूहळू का होईना रुळावरती यायला मदत मिळणार आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात असलेली ही निलय कंपनी या कंपनीत वाहन उद्योगांना लागणारे अनेक पार्ट्स तयार होतात। 40 दिवसांपासून बंद असलेली ही कंपनी अखेर सुरू झाली आहे, ती सोशल डिस्टन्सिंग सह।
कामगारांसंदर्भातले सगळे नियम पाळूनच. त्यामुळे कामगारांनाही रोजीरोटी मिळणार आहे. शासनाचा निर्णय आहे ते जर व्यवस्थित फॉलो केले गेले संदर्भात याच्या कोविडच्या संदर्भात किंवा कोरोनाच्या संदर्भात तर आपल्या काळजीसारखाच आहे. त्याच्यामुळे आपलं भलंच आहे. जर सर्व रूल्स अँड रेग्युलेशन जर फॉलो केले तर आपल्यासाठी चांगलंच आहे. आता नाशिक जिल्ह्यात सुमारे 550 मोठ्या उद्योगांची चाकं फिरू लागली आहेत. महिंद्रा कंपनीवर 350हून अधिक छोटे मोठे उद्योग अवलंबून आहेत. या कंपनीनं कामाला सुरुवात केल्यावर त्याला सहाय्य करणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्यांची ही लगबग सुरू झाली. हा एक डिसिप्लिनचा भाग पण आहे जो प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. तर तो मला वाटतं आयुष्यभर जरी ठेवला तर मला असं वाटतं की ती सगळ्यांसाठी चांगली राहील. पण येत्या ते 2-3 महिन्यामध्ये याचा पर्सेंटेज थोडंसं डाऊनफॉलला येईल आणि याच्यातून सगळेजण बाहेर निघू आपण. कोरोनाचं संकट कायम असतानाही आम्ही खचणार नाही म्हणत महाराष्ट्र हळूहळू पुन्हा उभा राहतोय. नाशिक शहरातल्या मदर कंपन्या म्हणून महिंद्रा, एबीबी आणि बॉशकडे बघितलं जातं. या तीनही कंपन्या सुरू झाल्या तर नाशिकचा उद्योग सुरळीतपणे सुरू राहील आणि एकूणच 3 तारखेपासून जो लॉकडाऊन उठेल त्यामुळे नाशिकची अर्थव्यवस्थाही रुळावर येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. वेळात पुढच्या बातमीकडे. लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या अनेकांना आपापल्या गावी जाता यावं यासाठी सशर्त परवानगी देण्याचे आदेश केंद्र सरकारनं कालच दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारनं आज याबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये अडकलेले असंख्य मजूर, विद्यार्थी आणि भाविक यांना या नियमावलीनुसार प्रवास करण्याची सशर्त परवानगी मिळणार आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्यांना देखील प्रवासाची मुभा मिळणार आहे. मात्र स्थलांतराआधी या सगळ्यांची स्क्रीनिंग होणार आहे. ज्यात कोरोनाची लक्षणं नाहीत अशाच व्यक्तींना प्रवास करता येणार आहे. महत्वाचं म्हणजे स्थलांतर करणाऱ्यांनी 14 दिवस क्वारंटाईन राहावं असं बंधन देखील घालण्यात आलंय. राज्य सरकारनं नव्या नियमावलीत नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर बघूयात. राज्यात अडकलेल्यांना आता घरी जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. आपापल्या राज्यात जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. यात मजूर, विद्यार्थी आणि भाविकांना प्रवासासाठी परवानगी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातून ये जा करण्यासाठी कडक नियम मात्र असतील, ते पाळावे लागतील. जिल्हाधिकाऱ्यांकडून आधी अधिकृत परवानगी घ्यावी लागेल. संबंधितांना प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं स्क्रीनिंग केलं जाईल. कोरोनाची लक्षणं नसणाऱ्यांनाच त्यांच्या राज्यात परत जाता येईल. प्रवासासाठी स्वतःचं वाहन वापरता येणार आहे, ही देखील दिलासादायक बाब. प्रवासाचा मार्ग, तारीख या सगळ्याची नोंद असणारा एक पास तुम्हाला दिला जाईल. संबंधित वाहन निर्जंतुकीकरण त्याचं करणं सक्तीचं करण्यात आलंय. सोबतच तुम्ही जिथे जाल त्यानंतर 14 दिवस तुम्हाला सक्तीनं क्वारंटाईन व्हावं लागेल. दुसरीकडे मुंबई स्थित कोकणातील चाकरमान्यांना गावी आणण्याबाबतच्या मुद्द्यावरून सध्या कोकणात राजकारण सुरू झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये. ही वेळ राजकारणाची नाही. योग्य वेळी आणि योग्य ती खबरदारी घेत चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी आणलं जाईल असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्याबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. कोणताही निर्णय झालेला नाही अशा शब्दात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मुंबईकरांचं कुठं चुकतंय असं कोणीही म्हटलेलं नाही. पण त्यांच्यामध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत तर त्या संभ्रमाला कुठच्याही मुंबईकरांनी बळी पडू नये ही मला विनंती करायची आहे. योग्य वेळी खरोखरच मुंबईकरांना आणून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं जाईल. त्या संदर्भात त्यांना कसं आणता येईल, त्यांना सुरक्षित कसं ठेवता येईल, पण त्यांना सुरक्षित ठेवत असताना असलेली लोक देखील सुरक्षित कशी राहतील याचं भान प्रशासनाला ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुठच्याही अफवेवर मुंबईकरांनी आणि इथल्या स्थानिक जनतेने विश्वास ठेवू नये ही मला एक कळकळीची विनंती करायची. कोरोनाच्या संसर्गापासून मालेगावच्या रमजान उत्सवामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळणारी खाकी वर्दी तिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. यात ग्रामीण पोलिसांचे 14 जवान, राज्य राखीव दलाच्या हिंगोली तुकडीचे तब्बल 22 जवान असे 36 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. या व्यतिरिक्त 4 अधिकारी आणि कर्मचारी हाय रिस्क झोनमध्ये आहेत. अनेक जण क्वारंटाईन झालेले आहेत. ही संख्या येत्या 24 तासात अजून वाढू शकते अशी माहिती समोर येतेय. त्यामुळे महिनाभर चालणारा पूर्व भागातला रमजान उत्सव स्वतःला सांभाळून सुरू ठेवणं आता पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. मालेगावातल्या तब्बल 36 पोलिसांना आणि जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. अतिशय म्हणजे खरं तर रेड झोनमध्ये असलेले हे पोलीस आहेत आणि गजबजलेल्या वस्तीत या ठिकाणी त्यांना पहारा द्यावा लागतोय आणि त्याच्यामुळे हाय रिस्क झोनमध्ये असलेल्या या पोलिसांना आणि एसआरपीएफच्या जवानांना तब्बल 36 इतकी संख्या आहे. त्यांना आता कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात यावी अशी मागणी देखील तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जाते. याबाबत आता गृहमंत्री काही निर्णय घेतात का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बेस्ट कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता मुंबई महापालिकेचे सुरक्षा रक्षकही कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. मुंबईतील हॉस्पिटल्स आणि कार्यालयांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या 10 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नायर रुग्णालयातील 7 सुरक्षा कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेत, तर 7 हिल रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे वरळीतल्या एका सशस्त्र सुरक्षा रक्षकाला देखील कोरोना झालाय. यासोबतच इतर 6 सशस्त्र सुरक्षा रक्षकांना सुरक्षेच्या कारणास्तव आता क्वारंटाईन करण्यात आलंय. पालिकेच्या ए वॉर्डातील ठाण्याचा रहिवासी असलेला सुरक्षा रक्षक देखील कोरोना पॉझिटिव्ह निघालाय. त्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता आता वाढली आहे. कुठल्या विभागात किती कोरोनाग्रस्त सुरक्षा रक्षक सध्या पॉझिटिव्ह आहेत आपण पुन्हा एकदा एक नजर टाकूयात. नायर रुग्णालयातील 7 सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत आज, तर 7 हिल रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाला कोरोना झालाय. वरळीमधील सशस्त्र सुरक्षा रक्षकाला कोरोना झालाय आणि त्याला कोरोना झाल्यामुळे आता इतर 6 सुरक्षा रक्षकांना क्वारंटाईन करण्यात आलंय. तर ए वॉर्डातील ठाण्याचा सुरक्षा रक्षक आहे मूळचा रहिवासी, तो देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. कोरोना व्हायरसच्या काळात कर्तव्यावरती असताना कोरोनाबाधित महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या घरातील एका सदस्याला महापालिकेकडून 1 महिन्यात नोकरी देणार असं आश्वासन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. तसंच 50 लाखांचं विमा कवच आणि इतर सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या. धारावीत बेघरांना अन्न वाटपाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कोरोनाबाधित महापालिका अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर आता अन्न वाटपही येत्या 2 दिवसात थांबवणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. तसं वर्कमेन कंपन्सेशन जे असतं ते किमान 10 ते 12 लाख निघू शकतं. तेही आपण आता डिपार्टमेंट वाईज त्याचीही कामाची सुरुवात केलेली आहे. तसंच गव्हर्नमेंट इन्शुरन्स जो असतो की वर्षाला 354 एकदा भरले की तो एक जो त्या व्यक्तीला मृत्युमुखी पडल्यानंतर जे पैसे मिळू शकतात त्याची पण आम्ही कामकाज चालू केलेलं आहे. तो पण एक 10-1 लाखापर्यंत मिळू शकतं. आणि कायम स्वरूपी त्यांच्या घरातल्याला लगेच महिन्याच्या आत नोकरी महानगरपालिकेमध्ये आपण देऊ शकतोय आणि ती करणारच. यानंतरची बातमी पुणे जिल्ह्यातून. पुणे शहरात कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या परिसरात पुढचे 3 दिवस सर्व दुकानं बंद राहणार आहेत. या भागात सकाळी 6 ते 10 या वेळेत फक्त घरपोच दूध वितरण तसंच 10 ते 12 या वेळेत दूध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दवाखाने तसंच शासकीय अन्नधान्य वितरण या मनाई आदेशातून वगळण्यात आले. उद्या म्हणजे 1 मे सकाळपासून 3 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील. पुण्यातल्या 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या परिसराचा यात समावेश आहे. ज्या ठिकाणी जास्त प्रसार झालेला आढळून येत आहे त्या ठिकाणी त्या मायक्रो क्लस्टर्समध्ये अतिरिक्त निर्बंध लागू करण्याची आवश्यकता होती आणि प्रशासनाने ते लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्या दिनांक 1 मेच्या सकाळपासून ते दिनांक 3 मेच्या रात्र 12 वाजेपर्यंत हे निर्बंध काही भागामध्ये आम्ही लागू करत आहोत. फक्त घरपोच दूध वितरण सकाळी 6 ते 10 आणि दूध विक्रीची दुकानं 10 ते 12 या कालावधीतच फक्त सुरू राहू शकते. आणि यानंतर एक वेगळी बातमी. आई आपल्या मुलांसाठी खरं तर काहीही करू शकते याचाच प्रत्यय पिंपरीत आलाय. सध्या लॉकडाऊनमुळे 700 किलोमीटर लांब अडकलेल्या आपल्या मुलाला आणण्यासाठी एका अपंग आईनं काय केलंय तुम्हीच बघा. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या या आहेत सोनू खंडारे. त्या अपंग आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेलच. त्यांचा 14 वर्षांचा मुलगा प्रतीक अमरावती जिल्ह्यातल्या खर्डा इथं तब्बल 700 किलोमीटर दूर अंतरावर अडकला होता. प्रतीकला एकटं राहायची सवय नव्हती. तो दररोज आईला फोन करून रडायचा. त्याच्या रडण्यानं आईच्या हृदयाची घालमेल व्हायची. त्यामुळे त्यांनी अनेकांना मुलाला आणण्याची विनंती केली, पण कुणीही मुलाला आणत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस आयुक्तालय गाठलं. मुलाला आणण्यासाठी पास घेतला.
पण खासगी गाडी मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःच त्यांच्या दुचाकीवर जाण्याचा निर्णय घेतला. मोकळ्या रस्त्यांवर तब्बल 3 दिवस प्रवास करत प्रसंगी पेट्रोल पंपावर मुक्काम करत त्यांनी 1400 किलोमीटरचा प्रवास केला आणि मुलाला घरी आणलं. माझ्या 5चा कालावधी फक्त 23 ते 25 पर्यंत होता. त्या कालावधी मला जायचं आणि यायचं पण होतं. तर त्याच्यामुळे मी माझी ही जी अपंगाची गाडी आहे त्याच गाडीवर मी माझी निघाली. मला इथं करमत नव्हतं. नेवरून इथं माझी नीट सोय पण नाही होती ती. तर 1 महिना काढला मी कसा तरी. तर रोज आईला फोन करून विचारत होतो मी. घरी आल्यानंतर सोनू आणि त्यांचा मुलगा दोघेही क्वारंटाईन झाले. लॉकडाऊनच्या काळात मुलाला आणण्यासाठी आईनं केलेला हा 1400 किलोमीटरचा प्रवास नक्कीच धाडसाचा आहे. आणि यानंतर एक महत्वाची बातमी हाती येते. राज्यात कोरोनाचे नवे 583 रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा आता 10,000च्या पुढे गेलेला आहे. मागच्या 24 तासात कोरोनाचे 27 बळी देखील राज्यातल्या वेगवेगळ्या भागात गेलेत. राज्यातल्या या घडीचा कोरोनाबाधितांचा आकडा 10,498 इतका झालाय. तेव्हा राज्यात मागच्या 24 तासात तब्बल 583 नवे रुग्ण आढळलेले आहेत आणि 27 जणांचा बळी गेलेला आहे. मुंबई पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या खरं तर सगळ्यात जास्त आहे. लॉकडाऊनचा कालावधी 3 मेला संपतोय. मात्र कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस 300, 400, 500 ने वाढतानाच बघायला मिळतेय. आणि यासोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा प्राईम टाइम 24 तास. पुण्यातील बेघर लोकांची व्यवस्था महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. कायम अस्थिर असलेल्या या लोकांना किमान मानसिकदृष्ट्या स्थिर बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी सध्या अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. दैनंदिन व्यायाम, नियमित ध्यानधारणा, वेळेवर जेवण, या माध्यमातून या लोकांच्या आयुष्याला एक प्रकारची शिस्त लावण्याचा प्रयत्न सध्या निवारा केंद्रात सुरू आहे. एरवी रस्त्याच्या कडेला जगणाऱ्या लोकांसाठी हा खरोखरच वेगळा अनुभव आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून इथल्या लोकांच्या जीवनात डोकवण्याचा देखील प्रयत्न काही सामाजिक संस्थांकडून सुरू आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना आनंदी जीवनाकडे घेऊन जाण्याचा हेतू त्यामागे आहे. विशेष म्हणजे काही लोकांना वाचनाची देखील आवड असल्याचं इथे लक्षात येतं. केवळ परिस्थितीमुळे ग्रासलेल्यांची व्यथा देखील एखाद्या हरिहरन अय्यरशी बोलल्यानंतर समजून येते. मित्र वाढवले, बोलत राहतो, वाचत असतो, काहीतरी खेळत असतो. आम्ही क्रिकेटून खेळतो संध्याकाळी आम्ही. आणि हे जे सर आहे आमचे, म्हणजे खरं म्हणजे आय शुड थँक हिम. याने चांगलं आम्हाला सगळ्यांना मॅनेज केलं त्यांनी. घरदार, नातेवाईक सारं काही सोडून सैलानी जीवन जगत असलेल्या या लोकांना एकत्रित सांभाळणं मोठं अवघड काम आहे. मात्र विविध स्वरूपाच्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना व्यस्त ठेवलं जाते. गटागटाने काउन्सिलिंग सुरू केलेलं आहे. ज्यांना मानसिक ताणतणाव आहेत किंवा काही व्यसनाधीनतून आता सध्या बाहेर येत आहेत, तर त्यांना जो काही त्रास होतो तो त्रास लक्षात आल्यानंतर बापू ट्रस्ट नावाची संस्था आहे, ती संस्था या ठिकाणी सगळ्यांना एकत्र येऊन 5-5 जणांचा गट करून प्रत्येकाला काउन्सिलिंग करतात. त्यांच्या काही शंका असतील तर तेही त्यांचंही त्या समस्याचं निरसन या ट्रस्टच्या वतीने केलं जातं. पुण्यामध्ये अशी 15 निवारा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणची संख्या 100च्या आसपास आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या लोकांना बाहेर सोडण्यात येईल. ते इथून काय घेऊन जातात ते आल्यानंतरच कळेल. अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे. पुण्याच्या बातमीसोबतच प्राईम टाइम 24 तास मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. सुपरफास्ट बातम्यांसोबत लगेच परत येतोय. बघत रहा झी 24 तास.